महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा या सभागृहाची माहिती पाहिलेली होती। आज आपण राज्यसभेमध्ये जाणार आहोत। आज आपला व्हिडिओ 102 नंबरचा आहे। लोकसभेवर विचारलेला प्रश्न आपल्या लक्षात आला पाहिजे। आता काय प्रश्न मी विचारतोय त्याची उत्तर तुम्हाला येत आहेत का बघा। भारतासाठी एक संसद असावी कोणत्या कलमानुसार? कलम नंबर किती? 79 कलमानुसार भारतासाठी एक संसद आहे। लोकसभेच्या सदस्याची वय पात्रतेमध्ये वय किती वर्ष असावे? लोकसभेच्या सदस्याचे वय 25 वर्ष पूर्ण असावे। महाराष्ट्रामधून लोकसभेच्या किती जागा निवडल्या जातात? 48। उत्तर प्रदेशामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत? 80। केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या पक्षाला स्थापन करण्याचा अधिकार आहे? बहुमतवाल्या पक्षाला तो अधिकार आहे। लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष कोठून निवडले जातात? लोकसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातात। लोकसभेच्या अध्यक्षाला दुसरं नाव काय आहे? लोकसभेच्या अध्यक्षाला स्पीकर म्हणतात। लोकसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभेच्या उपाध्यक्ष यांच्याकडे देतात। लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा? लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। आणीबाणीच्या काळामध्ये तो कार्यकाल किती वर्षाने वाढविला जातो? 1 वर्षाने वाढविला जातो। कार्यकाळ संपल्यानंतर किती महिन्याच्या आतमध्ये लोकसभेची निवडणूक घ्यावी लागते? 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घ्यावी लागते। लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या किती असते? 550 असते। सध्या लोकसभेच्या सभागृहामध्ये किती सदस्य? 543 सदस्य आहेत। मित्रांनो, या प्रश्नामधले प्रश्न विचारले जातात। लोकसभेचा अभ्यास तुमचा झालेला आहे। आता आपण जाणार आहोत राज्यसभेमध्ये। कलम 81 नुसार लोकसभा हे सभागृह आहे आणि राज्यसभा हे कलम 80 नुसार आहे। आज आपण राज्यसभेच्या सभागृहामध्ये जाणार आहोत आणि त्या सभागृहामध्ये असणारी माहिती आपण बघणार आहोत। कलम 80 नुसार संसदेमध्ये एक राज्यसभा सभागृह आहे। आपली संसद द्विसभागृही आहे, लोकसभा आणि राज्यसभा। कलम 80 नुसार राज्यसभा हे सभागृह आहे। राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे। राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे। कलम 99 नुसार संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त सदस्याला राष्ट्रपतीकडून पदग्रहणाची शपथ दिली जाते। राज्यसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना सुद्धा राष्ट्रपती शपथ देतात। कलम 80 नुसार राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे। राज्यसभेची सदस्य संख्या एकूण 250 आहे। राज्यसभेत घटक राज्यांच्या विधानसभांनी व केंद्रशासित प्रदेशांनी निवडून दिलेले 238 सदस्य असतात। भारतामध्ये असणारी सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यामधून अप्रत्यक्षपणे निवडून आलेले 238 सदस्य असतात। 12 सदस्य जे आहेत ते निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे। कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा या क्षेत्रामधून 12 लोकांची नियुक्ती राष्ट्रपती करतात।
एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्याने आपलं स्वतःचं नाव कमवलं असेल, नामांकन मिळवलेलं असेल, अशा व्यक्तीनं राष्ट्रपतीकडे जर अर्ज केला तर राज्यसभेवर त्याची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या क्षेत्रामधून 12 लोकांना घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे. 238 + 12 = 250 सदस्य लोक राज्यसभेमध्ये असतात. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 250 लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये काही राज्यामधून, महाराष्ट्रामधून 19 सदस्य राज्यसभेवर पाठवले जातात. उत्तर प्रदेशामधून 31 सदस्य, तमिळनाडूमधून 18, पश्चिम बंगालमधून 16 आणि बिहारमधून 16 याप्रमाणे काही राज्यामधून लोक पाठवले जातात. या लोकांची निवड अप्रत्यक्षपणे होते. लोकसभेचा सदस्य निवडताना तुम्ही मतदान केलेलं आहे किंवा करणार आहात. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. राज्यसभेला तुम्ही मतदान करू शकत नाही. मग राज्यसभेच्या सदस्यांना मतदान कोण करतं? प्रत्येक राज्यातील विधानसभेचे सदस्य या लोकांना निवडून देतात. असे हे 238 सदस्य राज्यसभेमध्ये असतात. राज्यसभेच्या सदस्याची पात्रता, तुम्हाला जर राज्यसभेवर जायचंच असेल तर पात्रता काय असावी समजून घ्या. 1, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. 2, त्याचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. संसदेनं विहित केलेल्या अटी त्याला मान्य असल्या पाहिजेत आणि संसदीय मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. भारताचा नागरिक असल्याशिवाय तुम्ही इलेक्शनच्या या क्षेत्रामध्ये भागच घेऊ शकत नाही. संविधानानं आपल्याला फार मोठा अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही भारतीय माणूस इलेक्शनला उभा राहू शकतो. मी गरीब आहे, मला जमणार नाही, मला निवडून देणार नाही हे म्हणणं नाही, चुकीचं आहे. भारतीय नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत. तो जर भारताचा नागरिक असेल, त्याचं वय 30 वर्ष पूर्ण असेल, संसदेच्या अटी त्याला मान्य असतील आणि मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर त्याला राज्यसभेमध्ये जाता येतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. राज्यसभेच्या सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यामार्फत होते. याचाच अर्थ प्रत्येक राज्यातले आमदार लोक असतात, ते लोक त्यांना निवडून देतात. केंद्रशासित प्रदेशामधील राज्यसभेतील सदस्यांची निवड कोणी करावे हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेवर लोकांना पाठवायचं आहे, हे कोणत्या पद्धतीने पाठवायचं हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. केंद्रशासित प्रदेशातील निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमण पद्धतीने केली जाते. एकल संक्रमण मतदान पद्धतीने केली जाते, हे लक्षात ठेवा. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. कधी कधी आपल्याला विचारतात राज्यसभेचा कार्यकाल किती? मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह आहे. हे कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. राज्यसभेचा कार्यकाल नाही, कारण ते संसदेचं स्थायी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन घेतले जातात. दर 2 वर्षांनी. त्यामुळे हे राज्यसभेचं सभागृह कायम चालू असतं, म्हणून या सभागृहाला संसदेचं स्थायी सभागृह म्हणतात. लोकसभा बरखास्त झाली जरी असली तरी राष्ट्रपती राज्यसभेची अतिरिक्त बैठक बोलावू शकतात. राज्यसभा चालूच असते. आता लोकसभा बरखास्त आहे, लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. अशा वेळेला देशाचा कारभार चालवण्यासाठी किंवा काही प्रश्नांचं सोल्युशन काढण्यासाठी राज्यसभेची मदत घेता येते, कारण हे राज्यसभेचं सभागृह हे कायमस्वरूपी आहे. एकूण सदस्य संख्येच्या
110 सदस्य सभेला हजर असले पाहिजे आणि ते जर हजर नसतील तर राज्यसभेचा सभापती हे सभागृह तहकूब ठेवतात. एखाद्या सभागृहाची सभा घ्यायची झाली तर 110 सदस्य असले पाहिजे, कोरम पूर्ण असला पाहिजे. परंतु 110 सदस्य हजर जर नसतील तर सभागृहाचे सभापती ती सभा तहकूब करू शकतात. कलम 64 व कलम 89, कलम 64 व कलम 89 नुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राज्यसभेचा सभापती कोण असू शकतो? देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असू शकतो. राज्यसभेचा सभापती त्या सभागृहाचा सदस्य नसतो. राज्यसभेचा 250 पैकी सभापती हा सदस्य नसतो, तो देशाचा उपराष्ट्रपती असतो आणि त्यामुळे त्या सभागृहामध्ये एखादा निर्णय घ्यायचा झाला तर त्या निर्णयाला मतदान करताना सभापतीला मतदान करता येत नाही. परंतु एखाद्या विधेयकावर राज्यसभेमध्ये समान मतदान झाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र सभापतीला आहे. कधी कधी असं होतं, एखाद्या विधेयकावर चर्चा चालू असताना जर मतदान घेतलं तर 125 आणि 125, हो म्हणणारे 125, नाही म्हणणारे 125, अशा वेळेला असं जर झालं तर निर्णायक मत देण्याचा अधिकार सभापतींना आहे, हे लक्षात ठेवा. राज्यसभेचे सदस्य आपल्यामधूनच एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. उपसभापती म्हणून निवड केली जाते. सभापती तर उपराष्ट्रपती असतात, पण त्यांच्या जोडीला उपसभापती असतात, ते राज्यसभेच्या सदस्यामधून केली जाते. पण राज्यसभेच्या उपसभापतीचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. राज्यसभेच्या सभापतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवा. कारण राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. त्यामुळे सभापतीचा कार्यकाल 5 वर्षाचा आणि उपसभापतीचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवा. राज्यसभेचा कलम 90 नुसार बहुमताचा ठराव करून उपसभापतीला पदच्युत करता येते. उपसभापतीला काढून टाकायचं असेल तर बहुमताचा ठराव करून त्यांना पदच्युत करता येते, परंतु नोटीसद्वारे 14 दिवस अगोदर त्यांना कळवणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 91/1 नुसार राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्याच सभागृहामधील एका सदस्याची हंगामी अध्यक्षपदी निवड राष्ट्रपती करतात. काही वेळेला प्रसंग येऊ शकतो, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती आणि उपसभापती दोन्ही नसतील, अशा वेळेला हंगामी अध्यक्षपदी निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. धन विधेयकास मंजुरी देण्यासाठी राज्यसभा जास्तीत जास्त या धन विधेयकाचा 14 दिवस विलंब करू शकते. धन विधेयक मंजूर करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. धन विधेयक मंजूर करण्याचा अधिकार फक्त लोकसभेला आहे. धन विधेयक प्रथम लोकसभेतच मांडलं जातं, परंतु मंजुरीसाठी आणि माहितीसाठी ते राज्यसभेमध्ये पाठवलं जातं. राज्यसभेमध्ये ते वाचा, समजून घ्या, परंतु तुमचं मत प्रदर्शित करू नका, लेखी सूचना देऊ नका, फक्त आलेलं धन विधेयक मंजूर करा, एवढीच अपेक्षा असते. पण काही वेळेला राज्यसभा असं एखादं धन विधेयक थांबवून ठेवतं
जास्तीत जास्त ते 14 दिवस थांबवता येतं. 14 दिवसानंतर ते मंजूर झालं असं समजलं जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये धन विधेयकास संमती नाकारण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. राज्यसभेला ते मंजूरच करावं लागतं, हे लक्षात ठेवा. अन्य विधेयकांच्या मंजुरीबाबत लोकसभेने मंजूर केलेली विधेयकं राज्यसभा पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवू शकते. धन विधेयक सोडलं तर बाकीच्या विधेयकामध्ये काही सूचना दिल्या जातात किंवा ते लोकसभेकडे पुनर्विचार करण्यासाठी पाठवले जातात. परंतु लोकसभेने दुरुस्त करून पाठवल्यास 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना मंजूर करावं लागतं, अन्यथा ते मंजूर झालं असं समजलं जातं. थोडक्यात काय, धन विधेयकामध्ये इंटरफेअर राज्यसभेने करायचं नाही, पण इतर विधेयकं जर लोकसभेनं मंजूर केली आणि ती राज्यसभेकडे पाठवली तर काही सूचना असतील तर राज्यसभा देऊ शकते किंवा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा लोकसभेकडे पाठवलं जातं. परंतु ते दुरुस्त करून परत जर राज्यसभेकडे आलं तर 1 महिन्याच्या आतमध्ये ते मंजूर करावं लागतं आणि जर करून पाठवलं नाही तर ते मंजूर झालं असं समजलं जातं. राज्यसभेने मंजूर केलेली विधेयके लोकसभेकडे गेली आणि ती लोकसभेने नामंजूर केल्यास तेच नामंजूर होतात. काही वेळेला काही विधेयकं राज्यसभेमध्ये मांडली जातात. राज्यसभेनं समजा ती मंजूर केली, एखादं विधेयक राज्यसभेनं मंजूर केलं आणि मंजूर केलेलं विधेयक लोकसभेकडे पाठवलं आणि लोकसभेमध्ये जर ते विधेयक नामंजूर झालं तर ते नामंजूर करून तेच ठेवलं जातं. मित्रांनो, पाठीमागे मी सांगितलं, लोकसभा हे शक्तिशाली सभागृह आहे. लोकसभा हे 1 नंबरचं सभागृह आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर कलम 312 नुसार लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेला आहे. परत एकदा ऐका, कलम 312 नुसार लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेला आहे. हा अधिकार लोकसभेला नाही, हा राज्यसभेला आहे. लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कलम 312 नुसार राज्यसभेला आहे. राज्यसभेनं 1961 मध्ये अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवा सुरू केली, वन विभाग सुरू केला, आरोग्य सेवा सुरू केली 1961 मध्ये. आणि म्हणून या कलम 312 नुसार काही सेवा केलेली आहे: अभियांत्रिकी सेवा, वन विभाग सेवा आणि आरोग्य विभाग सेवा. मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे होत असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल, लोकसभा आणि राज्यसभा नेहमी ही द्विसभागृहे आहेत. एखादा झालेला विधेयकाचा निर्णय दुसऱ्या सभागृहाला कळवणं गरजेचं असतं. मित्रांनो, राज्यसभेमध्ये सभापती महत्त्वाचा आहे. राज्यसभेला वय 30 वर्ष असावं लागतं. राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन सदस्य घेतले जातात. कलम 312 नुसार राज्यसभेलाच लोकहिताच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवा करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेच्या संदर्भामध्ये काही 4 प्रश्न आहेत, ते तुम्ही ऐकलेले आहेत. मित्रांनो, लोकसभा असू द्या, राज्यसभा असू द्या, या विषयावर कोणताही प्रश्न आला तरी उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींना भेटणार आहोत. राष्ट्रपतींची माहिती आपण घेणार आहोत. आज राज्यसभेची आपण माहिती पाहिली.
मित्रांनो, परीक्षेचा काळ जवळजवळ येत चाललेला आहे. जरा अभ्यास करत चला, व्हिडिओ ऐकत चला, कानावरून जाऊ देत चला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपला नंबर लागला पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवूनच काम करा. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटणारच आहोत. राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आपण दिल्लीला जाणार आहोत. राष्ट्रपती भवनामध्ये तो भाग पुढचा असेल. या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.